संजय राऊतांच्या टीकेला नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। एक पोस्ट करत संजय राऊतांवरती शेलक्या शब्दांमध्ये राणेंनी हल्लाबोल केलेला आहे। राणेंनी राऊतांबद्दल नेमकं काय ट्विट केलंय ते सुद्धा आपण पाहूया। महाराष्ट्रात कोणाचं राज्य हे सर्वांना ठाऊक, उबाटातील आपसी गँगवॉरचं खापर फडणवीस साहेबांवरती फोडू नका, नितेश राणेंनी हे ट्विट केलेलं आहे आपण पाहतोय। तसंच शरद पवारांच्या निष्ठावंत कुत्र्याने जास्त भुंकू नये नाहीतर नसबंदी करायला लागेल असं ट्विट नितेश राणेंनी केलेलं आहे। राऊतांवरती हल्लाबोल केलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, राणेंनी राऊतांबद्दल ट्विट केलेला आहे आणि अगदी शेलक्या शब्दामध्ये ट्विट केलेला आहे। अमित, संजय राऊतांनी जे आज ट्विट केलं होतं त्याला नितेश राणे यांनी उत्तर दिलेलं आहे। संजय राऊतांनी केलेले ट्विट असं होतं की त्यांनी एका गुंडाचा फोटो पोस्ट केला होता। मुख्यमंत्र्यांसोबत गुंड जे आहेत ते आरामात सेल्फी काढतायत, मग असे दोन पायाचे कुत्रे जे आहेत ते गाडीखाली मरणारच, अशा पद्धतीचं त्यांनी ट्विट केलं होतं। आणि त्याला नितेश राणे यांनी ठाकरे हे सरकार कोणाचं आहे हे माहिती आहे, ठाकरे शरद पवार यांच्या कुत्र्याने अशा पद्धतीच्या गोष्टी बोलू नयेत असा थेट शेलक्या शब्दातलं ट्विट जे आहे ते नितेश राणे यांनी केलं। या पूर्ण वादाची पार्श्वभूमी आपल्याला बघू समजून घ्यावी लागेल की कधीपासून नेमक्या विषयाला सुरुवात झाली, काय नक्की झालं। काल परवा अभिषेक घोसाळकर, उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकरचे पुत्र यांच्यावरती गोळीबार झाला आणि त्याच्यात 8 तारखेला त्यांचा मृत्यू झाला। 9 तारखेला काल त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी नितेश राणे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन एक त्यांच्यावरती दावा केला होता की हा जो गोळीबार झाला, जी हत्या झाली ही ठाकरेंच्या अंतर्गत गँगवॉरची जी आहे ते त्यातून झालेला गोळीबार आहे असा थेट आरोप त्यांनी केला। दोघांच्याही सीडीआरची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली होती। ठाकरे गटामध्ये ठाकरे गटामध्ये माफ करा, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये गँगवॉर जे सुरू आहे, अभिषेक घोसाळकर हे आदित्य गँगचे, तर मॉरिस हा राऊत गँगचा होता, त्यामुळे आधी कपडे फाडेपर्यंत सुरू असलेले गँगवॉर आता गोळ्या झाडण्यापर्यंत झाला असा आरोप नितेश राणेंनी केला। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून सरकारवरती जे टीकास्त्र सोडलं जात होतं, सरकारवरती टीका केली जात होती, सरकारच्या एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला जात होता। त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की विरोधक हे कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टींवरनं जे आहेत ते राजीनामे मागतात, कुठलीही गोष्ट झाली तर राजीनामे मागतात। उद्या एखादं कुत्र्याचं पिल्लू, त्यांनी श्वान हा शब्द वापरला होता, एखादं श्वानाचं पिल्लू जर का गाडीखाली आलं तरी ही लोक गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतील। मात्र ही घटना गंभीर आहे, या घटनेवरती राजीनामा मागतायत ठीक आहे, पण विरोधक कुठल्याही पद्धतीनं राजीनामा मागतात। एक असं उपहासात्मक सूर देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्या या विधानावरती टीका जी आहे ती संजय राऊतांनी केली होती की कोणाला कुत्रा बोलताय, महाराष्ट्रातल्या जनतेला अशा पद्धतीने कुत्रा म्हणणं योग्य आहे का, अशा पद्धतीची टीका करून संजय राऊत यांनी हा वाद पुढे नेला होता। देवेंद्र फडणवीस यांनी श्वान शब्दाचा उल्लेख केला होता, मात्र संजय राऊत यांनी उल्लेख करून म्हटलं की यापूर्वी नक्कीच पंकज, त्यामुळे एकमेकांवरती टीका करताना आपल्याला हे दोघंही बघायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत, आपण ओमकडे जाऊया। ओम, खरं तर दोन्ही बाजूने टीका केली जाते, एकीकडे राजकीय गँगवॉर सुरू आपल्याला आरोप झालेले बघायला मिळत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावरती सुद्धा शाब्दिक वॉर सुरू दिसत आहे। निश्चित स्वरूपामध्ये ज्या प्रकारचा घटनाक्रम काही दिवसांपासून होतोय त्यामध्ये मुख्यत्वे भाजप आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय, अशा प्रकारचा एक साधारण सूर दिसतोय। त्याला निश्चितपणे आज देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमध्ये प्रत्युत्तर दिलं, जे आत्ताच पंकज यांनी सांगितलं कशा प्रकारचा आरोप या सगळ्या प्रकरणामध्ये झाला। त्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा जे समर्थक आहेत ते दोन्ही बाजूने भिडल्याचं दिसतंय। भाजपची जी सोशल मीडिया गँग आहे ती अग्रेसर या प्रमाणात दिसते, कशा प्रकारे ट्रोलिंग होते आणि एकंदर सोशल मीडियामध्ये या दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद रंगल्याचं दिसून येते। अमित, नक्कीच ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।